ज्ञान माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरावा गंगानुकोटी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभु निर्विघ्नं गुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवी भवस्पती वाग्देवती देव अम्मा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदरावरती बसून या मोदक खायला लवकर या उंदरावरती बसून या मोदक खायला लवकर या दुर्वा फुले पूजेला 21 मोदक जेवायला दुर्वा फुले पूजेला 21 मोदक जेवायला भजन करू आरती करू आनंदाने उत्सव करू भजन करू आरती करू आनंदाने उत्सव करू आरतीचा दंडनाद टाळ्यांचा कडकडाट आरतीचा दंडनाद टाळ्यांचा कडकडाट आनंदाने घेऊन येऊ उत्सवाने मिरवत नेऊ आनंदाने घेऊन येऊ उत्सवाने मिरवत नेऊ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया थँक्यू. पप्पाने गणपती आणला माझ्या पप्पाने गणपती आणला शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती कुठे बघतोय माझ्या पप्पाने गणपती आणला शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती खूप बघताय चांगला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला शंकराच्या गळ्यात साप किती मोठा अरे बाप रे बाप शंकराच्या गळ्यात साप किती मोठा अरे बाप रे बाप किती नाही वाटत का त्याला आमच्या पप्पानी गणपती आणला. एकदा गणपती आणि कार्तिकेय खेळत होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांना एक युक्ती सुचली की आपण यांची परीक्षा घेऊ. तेव्हा त्याने आपल्या 2 मुलांना जवळ बोलवले आणि सांगितले की तो बी पहिले पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालून त्याला बक्षीस मिळेल. त्याच्यानंतर कार्तिकेय त्यांचं मोर घेऊन निघाले आणि तेव्हा ते निघत होते तेव्हा त्यांनी सांगितले की मी गणपतीला हरवले. तेव्हा कार्तिकेय तिकडून गेले आणि पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला लागले. तेव्हाच गणपतीला एक युक्ती सुचली आणि त्यांनी त्यांच्या आई वडिलांना हात जोडून नमस्कार केले आणि तिकडच प्रदक्षिणा घालायला लागले. त्याच्यानंतर त्यांनी साक्षात्कार नमस्कार केला आणि कार्तिकेय त्यांचे मोर घेऊन आले. तेव्हा त्यांनी सांगितले गणपती तरी कसे तर मी जिंकलो. तेव्हा गणपतीमध्ये आले आणि सांगितले की मी जिंकलो. खरं तर आपले आई वडीलच आपले सगळे काही असतं म्हणून मी त्यांना प्रदक्षिणा घातली. थँक्यू. 9वा दिवस आहे आणि आज मी आपल्या सुखहर्ता दुःखहर्ता आणि आपल्या लाडक्या गणेशाची एक गोष्ट सांगणार आहे. गणपतीच्या अनेक नावांपैकी त्याचं एक नाव आहे एकदंत. कारण आपल्या गणपतीचा एक दात तुटलेला आहे. तर गणपतीचं एकदंत हे नाव कसं पडलं हे आज मी सांगणार आहे. पांडवांच्या युद्धानंतर महर्षी व्यास यांनी महाभारत बघितले. महाभारत लिहिण्यासाठी महर्षी व्यास यांना निवडले गेले. महर्षी व्यासांना असे एक व्यक्ती पाहिजे होते जे महाभारत न विना
पुढचे चालत होते. त्यांना एक असा व्यक्ती पाहिजे होता जो बुद्धिमान असेल आणि जे ते तसे बोलतील तसे बोलतील. तर ते ब्रह्मचार्यांकडे गेले. ब्रह्मचार्यांना माहिती होतं की हे काम फक्त गणेशाच करू शकतो. तर गणेश आले, परंतु गणेशाने त्यांच्यासमोर एक अट ठेवली की ते न थांबता येतील. म्हणजे जर ती महर्षी व्यास थांबले तर ते लिहिणं बंद करून देतील. तर महर्षी व्यासांनी ही अट मान्य केली आणि महर्षी व्यासांनी सुद्धा अजून एक अट ठेवली की जोपर्यंत गणेशाला एक काव्यपंक्तीचा अर्थ समजत नाही तोपर्यंत ते लिहिणार. दोघांनी आपल्या आपल्या अटी मानून लिहिण्याचं सुरुवात केली. महर्षी व्यास सांगत होते तसेच गणेशा लिहित होते. गणेशा जेव्हा लिहित होते लिहिता लिहिता त्यांचे मोर पंख तुटले. त्या काळी मोर पंख लिहायचे म्हणून लिहिता लिहिता त्यांचे मोर पंख तुटले. पण अटी मान्य केली होती म्हणून लिहायला त्यांनी त्याचा एक दात तोडला आणि ते पूर्ण लिहिलं. ते लिहून झाल्यानंतर महर्षी व्यास गणपतीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी गणेशाला एक दंत हे नाव सोपवून दिले.